राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री बाबासाहेब पाटील आपल्यासोबत आहेत। सर, खरं तर आज तुम्ही मंत्रिपदाचा चार्ज घेतलेला आहे। नवीन वर्षसुद्धा सुरू होते, महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी आपल्याकडे दिलेली आहे। काय सांगाल, कशा पद्धतीचं आव्हान वाटते आणि कशा पद्धतीने नवीन सूत्र तुम्ही आता स्वीकारणार आहात? नमस्ते। आज या ठिकाणी राज्याचं सहकार मंत्रिपद हे मला माझ्या नेत्याने दिलं। या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, अजितदादा पवार साहेब, एकनाथरावजी शिंदे साहेब आमच्या नेत्यांनी ही जबाबदारी राज्याची माझ्याकडे दिली। कारण सोसायटीच्या चेअरमनपासून जिल्हा बँकेचा 5 टर्मचा अनुभव, मार्केटिंग फेडरेशनचे चेअरमन म्हणून काम केले। मग नेत्याला असं वाटलं की बा सहकारी चळवळीमध्ये हा माणूस काम केलेला आहे आणि मराठवाडा हा सहकारी चळवळीमध्ये अजूनही त्याच्यामध्ये आपल्याला खूप काम करायचे आहे। पश्चिम महाराष्ट्र जसं त्याच्यामध्ये प्रगती केली तसं करावं अशी त्यांची अपेक्षा असेल आणि मी खात्री आहे ज्या नेत्याने माझ्यावर विश्वास टाकला आहे तो मी या खात्याला निश्चितपणे न्याय देणार आहे। या खात्यामध्ये महत्त्वाची काय आव्हानं वाटतात तुम्हाला की ज्याच्यावर तुम्हाला जास्त काम करावं लागणार आहे? आता आमचे देशाचे गृहमंत्री अमित शहा केंद्रामध्ये या खात्याची नवीन निर्मिती केलेली आहे मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली। आणि मग या क्षेत्रामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचं सुटसुटीतपणे सहकार चळवळ कसं राबवता येईल, या बँका असतील, सहकारी कारखानदार असेल, दूध संस्था असतील, मच्छीमार सोसायटी असतील, ग्रामर सोसायटी असतील, या सगळ्या शाखा, ह्या सगळ्या ब्रँचेस विकासाचे अड्डे झाले पाहिजेत, राजकारणाचे अड्डे झाले नाही पाहिजेत। अशा पद्धतीचं आम्हाला काम करायचं आहे। जिथं काही उणिवा आहेत त्या आपल्याला उणिवा कमी करून काम करणाऱ्या लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून सहकारी चळवळ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे आणि आमचा मानस राहणार आहे। धन्यवाद। आपण होतो की खात्यामधल्या उणिवा दूर करून खात्यामधले जे काही विकास काम आहेत त्याला आता गती देण्याचा प्रयत्न बाबासाहेब पाटील करताना पाहायला मिळणार आहेत। कॅमेरामन प्रवीणसह मिरपाली वडवे, साम टीव्ही, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।